ऑक्टोबर महिना तसा अत्यंत गरमीचा महिना, परंतु सरकारसाठी खूप छान असा थंडावा देणारा हा महिना ठरला किंवा या महिन्याच्या सुरुवातीचा जो पहिला आठवडा आहे हा सरकारसाठी, महाराष्ट्राच्या सरकारसाठी अत्यंत आल्हाददायक किंवा थंडावा देणारा, उत्साह वाढवणारा, मनाला शांती देणारा हा आठवडा, पहिला आठवडा त्यांचा ठरलेला आहे. असं काय घडलं या पहिल्या आठवड्यामध्ये की महाराष्ट्राच्या सरकारला त्याचा खूप आनंद झालाय किंवा सरकार अतिशय समाधानी आहे किंवा सरकारच्या बाजूला काही चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडलेल्या आहेत. अशा दोन महत्वाच्या घटना आहेत. दोन्ही महत्वाच्या घटना मी वेगवेगळ्या दोन व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तत्पूर्वी पहिल्या महत्वाच्या घटनेवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाष्य करणार आहे. तो विषय आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज, जो की आता आंदोलनामुळे सगळ्या संपूर्ण जगामध्ये चर्चेत आलेला महाराष्ट्रातला मराठा समाज हा सरकारच्या बाजूनं भविष्यामध्ये किंवा आता झुकलाय. तो कसा, तो कोणी झुकवला, काय घडलं मधल्या काळामध्ये, किंवा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, आरक्षण उपसमितीचे मराठा समाजाचे विखे पाटील यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन जरांगेंबरोबर काय चर्चा केली, काय सांगितलं त्यांना आणि जरांगेने त्यांना काय सांगितलं, या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजीव पाटील, आपण पाहताय रिंगण लाईव्ह. मित्रांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपण अत्यंत रोखठोक आणि महत्वाच्या विषयावर सातत्याने बोलत असतो. मी सांगत होतो की सरकारच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे किंवा सरकारच्या अत्यंत हिताचा तो महिना ठरलाय. आणि विरोधकासाठी, मग ते महाविकास आघाडीसाठी खास करून या महिन्यामध्ये खूप मोठा महाविकास आघाडीला फटका बसण्याची चिन्हे आता निर्माण झालेली आहेत. मित्रांनो, आपण जाणताच की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईत गेले तेव्हा विखे पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्या विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांच्या विविध मागण्या मान्य करत त्यांच्यावर चर्चा केली आणि उपोषण मागे घेण्यात आलं. मराठ्यांनी मुंबईमध्ये गुलाल उधळला, ते परत आले, हैदराबाद गॅझेट लागू झालं, अशा पद्धतीचा ZRही बाहेर पडला आणि आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागलेली आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण मराठा समाज, आपण जी जरांगे पाटील सातत्याने सरसगट हा शब्दप्रयोग करत होते, तो सरसगट असा शब्दप्रयोग सरकारने केला नसला तरी आता ज्या गोष्टी सरकारने मान्य केलेल्या आहेत त्यातूनच मराठा समाज संपूर्णपणे ओबीसी मध्ये येण्याचा रस्ता आता मोकळा झालेला आहे. आणि विविध ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये आता महाराष्ट्रातले मराठा तरुण किंवा महाराष्ट्रातले मराठा समाज बांधव या ओबीसी सर्टिफिकेटच्या प्रोसेसमध्ये लागलेले आहेत. दरम्यान 2-3 दिवसापूर्वी उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी अंतरबली सराटी येथे जाऊन मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर ज्या ज्या उर्वरित मागण्या होत्या त्या संदर्भात तर चर्चा झालीच झाली. मनोज दादा सातत्याने उर्वरित मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करतात. हा एक भाग झाला. तर दुसरा एक राजकीय भाग जो महत्वाचा असतो राजकारणामध्ये, राज्याच्या देशाच्या, तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सरकार आता पूर्णपणे मराठा समाजाच्या फेवरमध्ये किंवा समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत ह्या मान्य करण्याच्या मनस्थितीत आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या आता कार्यान्वित करण्याचा त्यांचा सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे सरकारवर खुश आहेत, सरकारवर समाधानी आहेत. इतकंच नाही तर आता उद्याच्या ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती या ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेले आहेत, या संपूर्ण निवडणुकांमध्ये महायुती सरकारच्या पाठीशी मराठा समाज उभं राहील असे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याची चर्चा आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. आणि विखे पाटलांनी स्वतःही तशी विनंती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केल्याची चर्चा ऐकवत आहे. खरं म्हणजे ही बैठक बंद दाराआड होती, त्यामुळे कितीही सूत्राने आपल्याला माहिती दिली असली तरी कुठल्याही क्षणाला आम्ही असं बोललो नाही, आम्ही तसं बोललो नाही,
असे प्रश्न पुढे उपस्थित होऊ शकतात. म्हणून आपण चर्चा आहे असा शब्दप्रयोग वापरतो. परंतु खात्रीलायक सूत्राकडून मिळालेली माहिती अशी आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज हा महायुतीला मदत करेल किंवा मतांचं भरभरून दान हे महायुती सरकारच्या पारड्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी सुद्धा आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी कितीही ओबीसीचा आमचा डीएनए आहे किंवा ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज्य करेगा अशा घोषणा करत असला तरी पहिल्यांदा मराठा समाजाच्या बाजूने पूर्णपणानं झुकतं माप देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला त्या घेण्याची अनेक कारण असू शकतात. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची तीव्रता, दाहकता किंवा त्यांनी केलेलं महाराष्ट्रातलं मजबूत संघटन हे एक अत्यंत महत्वाचं कारण असू शकतं. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज पूर्णपणे आपल्यावर जर नाराज झाला किंवा आपल्यापासून बाजूला जाण्याचा त्याने निर्णय घेतला तर विरोधकाचा राज्यभरामध्ये फायदा होईल तसा लोकसभेमध्ये झाला याचा राजकीय विचार करून तर म्हणजे या प्रकरणामध्ये अधिक राजकीय विचार केला गेल्याचा आता हळूहळू स्पष्ट होत चाललेला आहे. आणि मग मराठा समाजाला कुठल्याही किमतीमध्ये दुखवायचं नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने, अजित पवारांच्या सरकारने, एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतल्याची आता खात्री पटत चाललेली आहे. म्हणजे केवळ माहिती असं नाही, खात्री पटत चाललेली आहे. त्यामुळे आपण मराठा बांधवांच्या बरोबर, मराठा संघटनांच्या काही प्रतिनिधीबरोबर वारंवार चर्चा करत असतो. तेव्हा मराठा समाज पूर्णपणे आता महायुती सरकारवर खुश झालेला आहे आणि त्यांच्या बाजूने उद्याच्या निवडणुकीमध्ये तो कौल देईल अशी चर्चा आता सर्वात तुम्ही ऐकली असेल आमच्या कानावर सातत्याने पडत आहे. परंतु दुसरीकडे ओबीसी बांधव जे ओबीसीचे नेते सध्या आक्रमक भूमिकेमध्ये आहेत, सातत्याने सरकारबरोबर चर्चा करतायत की यामुळे ओबीसीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ते आता त्यांची ओबीसीचं म्हणणं रास्त असलं तरी सुद्धा सरकार या मनस्थितीमध्ये ओबीसीला दाद देईल अशी परिस्थिती आता उरलेली दिसत नाही. मराठा समाजाला नाराज करण्याचं कोणतंही पाऊल उचलायचंच जणू नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने घेतलाय. त्यामुळे राज्यातला मराठा समाज या सरकारवरून मजबूतीने खुश झालेला आहे. त्याचा जो फायदा आहे तो आता त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आता सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल. विखे पाटलांची अंतरवली सराटीची जी भेट आहे ही भेट सहज भेट नव्हती. या भेटीच्या पाठीमागं एक मोठं राजकीय कारण दडलेलं होतं आणि ते सुद्धा आता पुढे येत आहे. भले मनोज दादा जरांगे पाटील यांनी तशी काही स्टेटमेंट केलं नसलं तरी किंवा विखे पाटलाने जाहीरपणाने तसं स्टेटमेंट केलं नसलं तरी बंद दाराच्या आड झालेल्या चर्चेतला किंवा संवादातला हा सूर होता की उद्याच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने, मराठवाड्यातल्या मराठा समाजाने, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सरकारच्या बाजूने उभं राहावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सर्व जिल्ह्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या प्रमुखांना सूचना द्याव्यात अशी काहीशी चर्चा तिथे झाली. आणि मनोज जरांगे पाटील हे सध्या सरकारच्या निर्णयावर नाराज नाहीयेत, खुश आहेत, समाधानीच आहेत. मनोज जरांगे पाटील हे स्वतः राजकारणी नसल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाचे प्रश्न केवळ सोडवायचे आहेत. मग ते महायुती सरकारने सोडवले काय किंवा आणि कुठल्या सरकारने सोडवले काय, जे सरकार मराठा समाजाचे प्रश्न सोडवेल त्याच्या पाठीशी उभं राहायचं असा निर्णय अगदी सरळसोटपणे साध्या सरळ भाषेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतला असल्याची बातमी पोहोचलेली आहे. भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सुद्धा मनोज जरांगे पाटील तशी घोषणाही करण्याची शक्यता आहे. परंतु इथपर्यंत माहिती पडली की आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा असं स्टेटमेंट करू नये असा सल्ला सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला किंवा तशी विनंती करण्यात आलेली आहे. असं केलं तर ओबीसी महाराष्ट्रातला जो भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या बाजूने आहे तो दुरावेल की काय अशी भीती या सरकारला वाटते आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी तशी प्रेसच्या पुढे घोषणा करू नये किंवा तशा पद्धतीची बाईट करू नये किंवा तशा पद्धतीचं वाच्यता जाहीरपणाने करू नये, परंतु अंतर्गत पद्धतीने हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचवावा की आपण महायुतीच्या पाठीमागं, देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं असा संदेश पोहोचवावा अशी चर्चा झाल्याची
माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा की ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मिळणारा पाठिंबा जो मिळणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये ही तो सुकावणार आहे, त्यांना मदत करणार आहे। त्यांच्या सरकारसाठी झालेला अत्यंत हिताचा हा निर्णय आहे। आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तोही सरकारच्या बाजूने फायद्याचा ठरलाय, त्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत। आज इतकंच। अशाच महत्त्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।